गुड मॉर्निंग मित्रांनो, तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. दिवस दुसरा आहे डेली ब्लॉगमधला. तर जो पण नवीन आहे प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तर म्हणजे आज बघू किती आजच्या दिवसात काय किती ऑर्डर मारतो आणि बाकी सगळं काय, म्हणजे आज दिव्यात आगमन पण असतील काय माहीत. एवढं म्हणजे दिव्यातलं आगमनचं काय माहीत नाही मला, बट जे आगमन वगैरे असेल ना ते पण दाखवणार, प्लस ऑर्डर पण मारणार. तर पूर्ण बघत राहा ब्लॉग. आणि काल आपण 200चं पेट्रोल भरलेला, तर त्यामध्ये काल आपण 30 ऑर्डर मारल्या आहेत. आज किती ऑर्डर म्हणजे बाकीच्या पेट्रोलमध्ये, म्हणजे जोपर्यंत गाडी पेट्रोल संपत नाही तोपर्यंत मी ऑर्डर मारणार, त्यानंतर पुढचा पेट्रोल भरणार आहे. तर बघू. तर चला फायनली आलो आहे आपण. काल रात्री जिथे गाडी लावलेली ना तिकडे आता चाललो आहे, म्हणजे गाडी काढतो. आणि हा जो माईकचा बॉक्स आहे ना तो मला आता चेंज करायचा, म्हणजे त्याचा आवाज म्हणजे खराब झाला आहे काय माहीत. तर लेशी ते वेन मी म्हणजे पहिला दाखवेल. आणि पहिली ऑर्डर कुठली लागली माहिती आहे का? सगळ्यात लांबची ऑर्डर लागली आहे म्हातारडीची, ती घ्यायच्या साऊथ इंडियनवरून. हे बघा, गाड्या लावायचा शोरूम आमचा जागा. तर ही गाडी पाठी घ्यावी लागेल. पेट्रोलचा वास येतो. ही गाडी पाठी घेईल, नंतर मग आपली गाडी काढेल. ही चावी जिच्यासाठी आता परत घरी गेलेलो, म्हणजे स्टार्टिंगला म्हणजे आलं ना, मला वाटलं चावी घेऊन आलं. नंतर मला वाटलं ही चावी कुठे पडली, तर बोललं भाई ऑफिसमध्ये चेक केला, सगळीकडे चेक केला. नंतर समजलं की हां मी काल खुर्चीत टाकलेली, त्या खुर्चीच्या एकदम जिथे जागा छोटीशी जागा असते तिथे चावी पडलेली होती. त्यामुळे मला परत रिटर्न जाऊन यावं लागलं. तेवढ्यात मी ऑर्डर घेऊन पण कंप्लीट झाली असती. मला वाटलं हरवली कुठे चावी. पहिली ऑर्डर मैसूर मसाला चीज, मैसूर मसाला डोसा. गोइंग टू डायरेक्ट म्हातारडी, दिवा स्टेशन टू डायरेक्ट म्हातारडी. गर्दी नाही आज, मॉल पुरा एकदम चांगला आहे, पाऊस वगैरे नाही. बघू. फाटक लागला, दातुली फाटक. म्हणजे आता चेंजेस होते वाटतं. एक फाटक पडला आणि एक फाटक वरती आहे. तर आधीच लेट झालं, विचारायला शाळेत जायचं त्या कस्टमरच्या पुरांना. मी इथं फाटकला थांबलोय. चला तर फायनली मित्रांनो, आपली एक ऑर्डर जी होती तिला बरोबर 1 तास लागलेला, कारण की ते हॉटेलमध्ये बनवायला टाईम लागला 15 मिनटं आणि इथे येऊन 15 मिनटं, बरोबर अर्धा तास. आणि अर्धा तास येऊन ऑर्डर झालेली. तर फाटकला थोडा अर्धा तास दिला. तर लेटची पहिली ऑर्डर कंप्लीट झाली आहे, दुसरी ऑर्डरसाठी वेट करतोय. आजचा जो दिवस वाटतो ना, म्हणजे आज पाऊस तर नाही पडणार असं वाटतंय मला. नाही पडला पाहिजे, कारण की वैताग येतो पाऊस पडल्यानंतर ऑर्डर मारायला, कारण की रेनकोट घाला, काढा घाला. तर त्यामुळे काल मी आलेलो नाही तर हॉर्न लावायला. तर हॉर्नचा प्रॉब्लेम बघितला असेल कालच्या ब्लॉगमध्ये. बट आज तर काहीच वाजत नाही, म्हणजे स्टार्टिंगपासून पहिली ऑर्डर मारली नाही त्यापासून थोडा पण हॉर्न वाजत नाही. तर बोललं तर काय पण होतं. आता हॉर्न चेंज करणार आहे, बघू आता किती वेळ लागतो. इथे गर्दी पण भरपूर आहे, त्यामुळे थोड़ा टाइम लगा के देख, चेक करके देख. तू जब चेक किया ना कल, तब चालू हुआ, फिर बाद में आधी रात चल गया, फिर बाद में चला ही नहीं. हर वीक में चेंज करना पड़ता है, हर वीक. डेली 50 रुपये हर वीक में. प्रॉपर मारा, कारण की परत आता 2 वीक तर चालला पाहिजे, 2 हप्ता. बघा आता प्रॉपर झालाय. आता सेकंड ऑर्डर आपण देसी वॉपची घेतली आहे. चला देसी वॉपला जाऊ आणि ती ऑर्डर BR नगरला द्यायची आय थिंक. चला ही सुजाता हॉटेलची ऑर्डर घेतली आणि पाऊस आला यार. मला वाटलेला पाऊस नाही ना आजच्या दिवसभरात, बट पाऊसाची सुरुवात झालेली आहे. एवढा मोठा पाऊस नाही, बट तरी पण पाऊस असतो. ऑर्डर देतो. ही 4थी ऑर्डर आहे थिंक आपली, BR नगरला द्यायची. चला तर फायनली काय, आपली ही 4थी ऑर्डर आहे. तनिष अपार्टमेंट बिल्डिंग 3ऱ्या माळावरती जायचं आहे बिल्डिंगला. म्हणजे इथली ऑर्डर ना डेली असते, फटाफट ही ऑर्डर देऊ आणि पुढच्या ऑर्डरची ऑर्डर बघू, कारण की आता ऑर्डर पण स्लो आहे, त्यामुळे थोडा फास्ट काम करावं लागेल. फास्ट ऑर्डर ॲक्सेप्ट करायचे, फास्ट ऑर्डर डिलिव्हर करायचे वगैरे वगैरे. चला तर फायनली मित्रांनो, आपल्या टोटल 4 ऑर्डर नव्हते झाले, टोटल 3 ऑर्डर झाल्या. मला थोडा काउंटिंगमध्ये प्रॉब्लेम झाला, तर 3 ऑर्डर झाल्या. तर 4थी ऑर्डरची वाट बघतोय तन्वी अपार्टमेंटच्या इथे. तर जशी 4थी ऑर्डर येईल तसं डायरेक्ट इथून निघेल, कारण की आज ऑर्डर पण भरपूर कमी आहेत.
त्यामुळे जिथं भेटेल तिथं ऑर्डर मारली, म्हणजे जसं जिथं टाईम भेटेल ना थांबून ऑर्डर ॲक्सेप्ट करायला तसंच करणार आहे, कारण की ऑर्डर पण कमी आहेत, रायडर पण जास्त आहेत आज. तर बघू आज किती ऑर्डर होतात. चला तर मित्रांनो, आपली कोल्हापूरची जी ऑर्डर होती ती घेतली आहे, कंप्लीट झालेली आहे. 4थी ऑर्डर. आणि पाऊस पण स्टार्ट झाला आहे. नशीब गेला, थांबलेलो, कस्टमर कॉल नव्हता उचलत त्यामुळे थांबलेलो. बट आता जाऊन देऊ, समजले ॲड्रेस कुठे आहे कुठे ते. आता चाललो बघू. पाऊस स्टार्ट झालेला बट गेला पाऊस. पावसाची हालत प्लस रिक्षा जाम झालेत बेकार. तर गाडी कशी काढायची, डम्पिंगला जायचं ऑर्डर घेऊन कोल्हापूर डोसा. चला फायनली 4 ऑर्डर झालेल्या आहेत आपल्या कंप्लीट. आणि 2 ऑर्डर लागल्या, एक न्यू माऊली पोळी भाजी केंद्र आणि एक देसी भाव. त्या दोन्ही ऑर्डर आपल्याला वेस्टला न्यायचे आहे. आय होप जाताना मला फाटक ओपन भेटला पाहिजे. जर फाटक ओपन भेटला तर आपण गाडी टाकणार आहे. चॅलेंज आहे, तर ओपन असलं तर नाही तर चालत जाऊ. फायनली आपल्याला वेस्टची एक ऑर्डर भेटली आहे. एक वेस्टची ऑर्डर आहे. टोटल 3 ऑर्डर घेतल्यात मी वेस्टच्या. आता डायरेक्ट गाडी टाकणार. एक्झॉटिकमधून मी घ्यायच्या आणि एक न्यू माऊली पोळी भाजी केंद्र. जिंगर बर्गर 4 जिंगर बर्गर आहेत देशी भावमधून. त्यामुळे थोडा लेट झाला आहे. फाटक ओपन भेटला पाहिजे. चला तर फायनली दुसरी ऑर्डर पण घेतली आहे. टोटली 6वी ऑर्डर आहे न्यू माऊली हॉटेलमधून. आता जायचं डायरेक्ट एक्झॉटिक. टोटल 3 ऑर्डर घेतल्या आहे. एक ऑर्डर एक्झॉटिक हॉटेलमधून होती, बट फाटक तर जस्ट मी आलो आणि 5 मिनटं आधी पडला. तर आपल्याला जावं लागेल चालत. नशीब बघू चांगलं आहे का. जर एक्सिलेटर चालू असेल तर टेन्शनच नाही. चला फायनली टोटल 3 ऑर्डर आलेल्या वेस्टच्या. तर एक ऑर्डर दिली आहे, तर आल्या 2. दुसरी ऑर्डर आहे ती कांडूबाई अपार्टमेंटच्या इथे द्यायची आहे 5व्या माळ्यावर. त्यानंतर एक आहे ती लास्ट कनिष्ठ अपार्टमेंट तरी क्रिश कॉलनीमध्ये जायचं आहे. त्या ऑर्डरला तर जाम टाईम लागणार आहे, कारण की चालत जावं लागणार आहे. ह्या बिल्डिंगमध्ये लिफ्ट आहे, त्यामुळे टेन्शन नाही. 5व्या माळ्यावर जायचं आपल्याला. लिफ्ट बोलू. 20 minutes later. तर चला फायनली ही क्रिश कॉलनीची ऑर्डर होती श्रीकृपामध्ये. स्टेशनच्या इथून भाई आपला भाऊ भेटला, त्यामुळे लवकर यायला भेटला. नाही तर एवढ्यात मी आज गावदेव मंदिरच्या इथं असतो. बोललो ना, लाचची जी ऑर्डर असते ना द्यायची लय वैताग असतो. मी म्हणजे गाडी पण नव्हती घेतलेली आणि या साईडला तेवढाच भेटला, त्यामुळे लगेच सोडला भावानी. येणार नगर. टोटल झाल्यात आपल्या 7 ऑर्डर. भाई इथं भेटला गावदेव मंदिरच्या इथे आणि डायरेक्ट येणार नगर. नाही तेवढ्यात मी चालतच असतो कुठेतरी. आता इथून डायरेक्ट आता जायचं आहे. एक्झॉटिक हॉटेलची ऑर्डर कॅन्सल झाली माझी, तर मला जायचं जयेश हॉटेलला. चला फायनली पोहोचलो आहे स्टेशनच्या इथे. स्टेशनच्या इथून आता जाणार डायरेक्ट जयेश हॉटेलला. जयेश हॉटेलवरून मग परत बिहार नगरला. तर नशीब भेटला, लक चांगलं होतं आपलं, त्यामुळे एवढं चालायला नाही लागलं. तर इथं पण लक चांगलं आहे, सीट्या चालायला नाही भेटत आहे. एक्सिलेटर चालू आहे आणि काही पाडेल. फाटक अजून हा फाटक ओपन व्हायला अर्धा तास लागणार आहे 100%. नशीब गाडी नाही आणली या साईडला. यायला आलो, पाऊस चालू झाला. नशीब रेनकोट काढलेला गाडीतून. गेलो भाई, दिखा दिया भाई. ये जयेश हॉटेल का ओनर. अरे ओनर ये देखो, ये मॅनेजर जैसा म्हणजे पावसाचं वातावरण असताना सुद्धा म्हणून पावसात वाटलेलं आहे. काय घ्यायला, नारळ बिरळ घ्यायला आला वाटतं पहिल्यांदा. अनिरुद्ध काहीतरी नारळ बिरळ घ्यायला आला असेल पहिल्यांदा. याला बघतो या दुकानात, नाही तर बाकी दुसऱ्या दुकानात जातो, समजून जा तुम्ही. चला फायनली आता आपली 9वी ऑर्डर आहे ती इमली किचनच्या इथे आलो आहे मी ऑर्डर घ्यायला. ती ऑर्डर द्यायची आहे देसी बापच्या इथं जवळचीच ऑर्डर आहे. टोटल आता 9 ऑर्डर झाल्या आहेत. मी अजून पेट्रोल पण भरायला गेलो नाही, तर पेट्रोल पण भरायला जाईल मी. म्हणजे टोटल आता 15,000 ऑर्डर झाल्यानंतर बेस्ट आहे. म्हणजे 200 रुपयात आपण टोटल 30 ऑर्डर आणि 15 म्हणजे 30 10 35 ने 45 ऑर्डर मारू आपण 200 रुपयात. चला तर फायनली ही ऑर्डर आता आपण आलो आहे द्यायला. मयुरे साईडच्या इथून ही जानकी टॉवर आहे, त्या टॉवरमध्ये ही ऑर्डर द्यायची आहे. आणि पावसाचं वातावरण पण बेकार झालं आहे, पाऊस पडणार आहे वाटतं. हां पाऊस चालू झाला आहे पळा. प्रॉब्लेम हो गया भाई. जी म्हणजे बिविंगमध्ये जायचं होतं ना, म्हणजे बिल म्हणजे ना काय प्रॉब्लेम आहे त्यांच्या ह्या बिल्डिंगचा. हे बिविंग वगैरे जे असतं ना, त्याचं कुठंच लिहिलं नव्हतं. त्यामुळे आलं तर मी दुसऱ्या विंगमध्ये. ते विंगचं पण नाव नाही माहीत मला काय, म्हणजे विंग आहे का बिविंग. परत आता खाली जावं लागेल, परत दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जाऊन परत वरती यावं लागेल. नशीब लिफ्ट आहे, तर मी कस्टमरलाच खाली बोलवलं असतं. या ऑर्डर पाठी किती
टाइम वेस्ट झाला. 10वी ऑर्डर आहे ती 3 वाजलेत. एक्झॉटिक ऑर्डरमधून होती 3री ऑर्डर. 10वी ऑर्डर 10वी ती द्यायची सीझन मात्र गॅलेक्सीमध्ये. तर आपल्या ऑर्डर कंप्लीट झालेले आहेत 10. आता वाजलेत 3:30. ह्या ऑर्डरला अर्धा तास झाला. आता जायला आता पेट्रोल बघायला मेन म्हणजे पेट्रोल बघतो आता. मगाशी बोललेलं पेट्रोल बघेल बट पेट्रोल नाही बघितलं किती आहे. त्याला मी आता आलेलो हॉटेलची ऑर्डर घ्यायला उत्सव हॉटेलच्या इथे. तर एक प्रॉब्लेम झाला की भाई हा जो हॉटेल आहे ना त्याचा दुसरा म्हणजे NX म्हणजे दुसरा पार्ट तो आपला प्रशांत संकुलच्या इथे म्हणजे शिवम प्लाझाच्या इथे प्राची सेंटरच्या इथे. परत इथून मला रिटर्न तिकडे जावं लागेल. जरा ॲड्रेसचा पण चेंज करायला पाहिजे. अण्णाला सांगितलं आता ॲड्रेस चेंज करा. हे बघा हा उत्सव हॉटेल इथे आहे चंद्रांगणच्या इथे आणि एक हॉटेल तुम्हाला दाखवतात इकडे जाऊन. तर चला घेतली ऑर्डर उत्सव NX व्हेज नॉनव्हेज हॉटेलमधून. उदाहरण देणार ॲडव्हान्स अकॅडमीच्या इथे जवळचीच ऑर्डर आहे. हा उत्सव व्हेज नॉनव्हेज वाला हॉटेल इथे. थोडा कन्फ्यूज व्हायला होतं बस बाकी काय नाही. भावाकडे होती बिचाराचे 400 रुपये गेले दिवसभराची कमाई. गावी 25ला जाईल. भावाचे 400 रुपये. तुला काय वाटतं याचे दिवसभराची कमाई? दिवसभराची कमाई गेली भाऊची. दिवसभराची कमाई. इज्जत आहे भावा तुला इज्जत आहे. आता याची ऑर्डर मी घेऊन चाललोय वेस्टला कारण की माझ्या गाडीचा पेट्रोल संपला इथल्या इथेच. त्यामुळे आता चालत चाललोय येणार नगरला. चौथी ऑर्डर आहे. हा डेली ब्लॉग मध्ये दुसरा ब्लॉग आहे दिवसाचा दुसरा दिवस बिचारा. चला गाईज ही आपली जी ऑर्डर आहे ना देसी बाबमधून आपल्याला येणार नगरला न्यायचं. माझ्या गाडीचा पेट्रोल पण संपलाय आणि मला ते चालत जायचं आहे. तर आता इथून येणार नगर म्हणजे भरपूर लय लांब आहे. तर किती वेळ लागतो काय माहिती इथून चालत जायला. शॉर्टकट जसा रस्ता भेटेल ना तसा शॉर्टकट रस्त्याने जाईल. जेवढे शॉर्टकट रस्ते भेटतील ना. आता आलोय सुरेश नगरमध्ये गल्लीतून. आता इथून डायरेक्ट लास्ट ब्रिजच्या इथे लास्ट ब्रिजपासून डायरेक्ट येणार नगर. नवीन प्लॅटफॉर्मवरून आज जाणार आहे आपण वेस्टला. नवीन फर्स्ट टाइम म्हणजे भरपूर ओपन झाल्यापासून पहिल्यांदा आलो इथे. मस्त माहोल भारी आहे. पहिला आम्ही म्हणजे लहानपणी ना ह्या 8 नंबर प्लॅटफॉर्मवरती क्रिकेट खेळायचो. बट आता सगळं चेंज झालंय पूर्ण स्ट्रिक्ट झालंय. आज माझी येणार नगरमधली ना 4थी का 5वी ऑर्डर आहे. पण आता किती ऑर्डर म्हणजे चालत मारेल किती. आता म्हणजे जोपर्यंत COD येत नाही ना तोपर्यंत मी चालत ऑर्डर मारणार आहे. त्यानंतर मग पेट्रोल भरायला जाणार आहे. कारण की जेवढी COD जमा झाली ती देऊन टाकली. तर ही माझी 13वी ऑर्डर आहे. तर चला. तर मला जस्ट आता इकडे आलो आणि मला एक क्वेश्चन पडला. हे गावदेवी मंदिर आणि ठांपा शाळा. तर माझं म्हणजे इथं शिक्षण झालं आहे 7वीपर्यंत. 7वीनंतर आपण गावी गेलेलो. तर कमेंट करून सांगा की या शाळेत कोण कोण शिकले प्लीज. जर तो पण बघत असेल आपला हा ब्लॉग. आणि हे जो दुकान आहे ते भरपूर आठवण आहे यावला दुकानासोबत. बघा असेच लहानपणी जेव्हा मी या शाळेत होतो ना तेव्हा मम्मी वगैरे घ्यायला यायची. तर ओल्ड वाईब्स तेव्हा हे काहीच नव्हतं. म्हणजे फुल एकदम ग्राउंडसारखं होतं. ग्राउंड प्रॉपर म्हणजे बघायला गेलं पूर्ण एकदम प्लेन होतं सगळं. आता पावसाळ्यात त्यामुळे असं झालं आहे. बट ह्या शाळेबद्दल खूप रिस्पेक्ट आहे आपल्याला. आता आपल्याला एक ऑर्डर लागली आहे. 4वी ऑर्डर आहे आपली ती घ्यायची आहे खाऊगल्ली ऑर्डर घेऊन ती जायची चंद्रांगणच्या इथे. म्हणजे आता ही पण ऑर्डर आपल्याला चालतच मारावी लागेल कारण की गाडी आता देसी बाबच्या इथे परत एवढ्या लांब जाण्यापेक्षा शॉर्टकट गल्लीतून जाईल आणि ती ऑर्डर उचलेल. तर आता खाऊगल्लीतून ऑर्डर घेतली आहे. चालत जावं लागेल या मार्केटमधून आपल्याला. डायरेक्ट आता चंद्रांगण बिल्डिंग आहे ना त्याच्या इथे 560 गार्डन आहे त्या बिल्डिंगमध्ये ऑर्डर द्यायची आहे. फक्त पाऊस पडला नाही पाहिजे. फक्त म्हणजे पाऊस नाही पडला पाहिजे मग टेन्शन नाही. कारण की गाडी पण तिकडे आहे आणि रेनकोट पण गाडीमध्ये आहे त्यामुळे भरपूर मोठा प्रॉब्लेम होईल. तर चला फायनली आता 6 वाजायला राहिलेत 5 मिनटं आणि आपल्या झाले 14 ऑर्डर. तर 14 ऑर्डर झालेत फक्त. आज फक्त किती होऊन दे काही होऊन दे 20 ऑर्डर मारणार आहे फक्त. आपण ठरवलं आहे आज बघू आता. चला तर आता आपल्याला भेटली आहे 15वी ऑर्डर आहे मॉन्जिनस केकमधून. तर ती ऑर्डर आमच्या बिल्डिंगमध्ये द्यायची आहे परी प्लाझामध्ये. चला जाऊ फटाफट. 15वी ऑर्डर भेटले फायनली. 6:30 वाजले तसे 15वी ऑर्डर भेटले. मग एवढ्या ऑर्डर आल्या एक पण ऑर्डर भेटली नाही. बट
काय नाही गॉड्सला जी ऑर्डर भेटते ती आपली नाही भेटत ती दुसरी. चला मॉन्जिनस केकमध्ये ट्रॉफिक 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 बेकार ट्रॉफिक. बरं आलं गाडी तर पेट्रोल पण टायमिंगवर संपलं. जवळच्या ऑर्डर भेटत आहे त्या ऑर्डर या केक शॉपमधून ऑर्डर केले मॉन्जिनस केक शॉप. ऑर्डर पिकअप and we are going to Pari Plaza building. So let's go. मला वाटतं ट्रॅफिक फाटक आय थिंक आता जस्ट ओपन केलेला म्हणून एवढी गर्दी नाही. तरी नॉट बीटी जवळच ऑर्डर द्यायचे मंदिराचे शंकर मंदिराचे परी प्लाझा बिल्डिंग. तर फायनली आलो आता 15वी ऑर्डर द्यायला परी प्लाझा बिल्डिंगमध्ये पहिल्या माळ्यावर जवळचीच ऑर्डर. तर 15 ऑर्डर कंप्लीट झालेल्या आहेत फायनली. पहिल्या मला ऑर्डर नव्हती द्यायची दुसऱ्या मला द्यायची होती तर थोडा ऊपर नीचे हो गया बट कोई बात नाही गाईज. तर टोटली 15 ऑर्डर झाले आहेत 6:45 झाले आहेत आताचे. आणि नशीब बरं झालं मी म्हणजे COD भेटली. आता जाऊन पहिलं मी म्हणजे पेट्रोल भरायला जायचं तर डायरेक्ट आता पेट्रोल भरू. फायनली आता 16वी ऑर्डर भेटली आहे मॉडर्न किचनवरून. ती ऑर्डर घेऊन साब्यात जायचं आहे. त्यानंतर 4 ऑर्डरची वाट बघेल. 4 ऑर्डर कधी होतात कधी नाही. आता 9 वाजेपर्यंत जरी झाले ना तरी बेस्ट होईल. म्हणजे आता चालतच ऑर्डर मारायचे मला. बाकी 4 ऑर्डर 16 ऑर्डर तर कसे जाईल कशी म्हणजे बघू. आय विल ट्राय. 4 म्हणजे 5 ऑर्डर आता मला चालत मारायचे. या बघा सर पेट्रोलची पण मदत नाही करत असा मी. तर फायनली गाईज आपल्याला जी ऑर्डर आहे मॉडर्न किचनवरून घ्यायची होती ती आता जायला साब्यात. इथून मला साब्यात चालत जावं लागेल भगतवाडीच्या इथे. ती 16वी ऑर्डर आहे. आय होप आता 4 ऑर्डर जवळच्या भेटतील मला. तर जसं जवळच्या ऑर्डर भेटल्या ना तर काम स्पीड होणार आहे नाहीतर परत वाट लागणार आहे. तर 9 वाजेपर्यंत झालं पाहिजे. चला फायनली साब्यात आलो आहे भगतवाडीत. हां तो विद्याज्योती स्कूल आहे क्लास आहे ना ते जाऊन आता कॉल करेल मग ऑर्डर पिकअप करायला. तर फायनली कंप्लीट होईल आपली ही ऑर्डर. तर ही जी चावी आहे ना भावानो थोडा लेट झाला. 16 ऑर्डर झालेत आपल्या. 17वी ऑर्डर घेतली आहे बट ही चावी द्यायची नाही इम्पॉर्टंट. त्यामुळे मी आता स्टेशनला आलो आहे. ही चावी कोणची ती तुम्हाला दाखवतो. देखो भाई इसका चावी आहे हो. इसने मेरे को थोडा लेट केला भावाने. बस भावासाठी आलो चावी घेऊन. चल भावा. बघा ही आर्य अपार्टमेंटची ऑर्डर होती. भरपूर टाईम झाला हिला. चला तर भाऊन आता आपली 17वी ऑर्डर देऊन झाली. आणि आपल्यावर कोण आहे माहिती आहे का. हा बघा अर्ध्यावरती भेटला मला. मी चालत येतो तो त्यामुळे बोललो भाई सोड मला इथपर्यंत. एक्स रायडर आहे टिटोचा. तर आता तो रॅपिडो प्लस काम वेगळं म्हणजे भरपूर दुसऱ्या क्षेत्रात गेला आहे कामाला. तर आता जातो. 17वी ऑर्डर झाली. आता 18वी ऑर्डर आहे ही द्यायची वेस्टला एक्झॉटिकमधून. तर भरपूर टायमानंतर भेटला असेल ना सिद्धू. येस येस. भाई देवासारखा भेटला ना तेवढ्या लांबून चालत द्यावं लागलं असतं. तर अंधारात काय दिसत नाही. तरी आता मोबाईलला चार्जिंग पण नाही ते मेन म्हणजे. मित्रांनो ही 18वी ऑर्डर आहे आपली. 18वी का आय थिंक 19वी कुठची तरी आहे. मला पण आता एवढं लक्षात नाही. रात्र झाले 9 वाजत आलेत. 9 वाजलेच म्हणजे जस्ट 9:30 तर वाजतील असं वाटतं या ऑर्डरला. बघू आता किती वेळ लागतो दुसऱ्या ऑर्डरचा. चला तर फायनली मित्रांनो 18 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत. आणि 19वी ऑर्डर भेटले एक्झॉटिक द्यायचे देसी भाऊच्या इथे भगवान स्मृतीच्या इथे. तर चला पहिला ही ऑर्डर देऊ नंतर अजून एक जवळची ऑर्डर टाकले. फायनली आता 19वी ऑर्डर घेतली आहे मी. तिसऱ्या मला द्यायचे भगवान स्मृती 301. थोडा क्लिअरिटी वगैरे दिसत नसेल तर समजून घ्या. 9:30 वाजले आहेत. बोललेलं 9 वाजेपर्यंत मारेल बट कोई ना. चला फायनली मित्रांनो 20 आपल्या ऑर्डर कंप्लीट झालेल्या आहेत. ती लास्ट 20वी ऑर्डर होती आपली डिवाइन ॲडची. आणि एक ऑर्डर भेटली मला इथली कुठली माहिती नेटफ्लिक्समधून घ्यायची. ते विघ्नर्थामध्ये द्यायचे कारण की खाडीला आलेलो त्यामुळे बोललो जाऊन ते घेतोय ऑर्डर. आणि पहिला म्हणजे पेट्रोल भरायला. मित्रांनो आपले 20 पण ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत. आणि मेन म्हणजे पेट्रोल भरायचं होतं. पेट्रोल पण आपल्याला तर सत्यम बाईकडनं घेतला. थोडा अर्धी बॉटल पेट्रोल घेतला. आणि त्याच बॉटलनी म्हणजे बाकी 3 ऑर्डर मारल्या. एक होती काय चंद्रकन आणि एक होती येताना डिवाइन ॲडची द्यायची होती. आणि आता घ्यायची मला कुठून माहिती आहे का नेटफ्लिक्समधून. नेटफ्लिक्स ऑर्डर घेईल 21वी ऑर्डर आहे. तर लेट्स चला भेटतो आता. ऑर्डर घेतो आणि ती द्यायची ऑर्डर आपल्याला विघ्नर्थाला. तर लेट्स असे म्हणजे असे आपलं आजचं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला टर्फ खेळायला जायचं आहे. तर चला फायनल मित्रांनो जस्ट आता घरी आलं. सकाळपासून एकदम म्हणजे फुल बिझी शेड्यूल होता आपला.
तर स्टार्टिंगला 11:30ला गेलो ऑर्डर वगैरे मारलं फटाफट. त्यानंतर म्हणजे माझ्या गाडीचं पेट्रोल संपल्यानंतर आय थिंक 3-4-5 ऑर्डर मी चालत ऑर्डर मारल्या. त्यानंतर भाई सत्यमभाई भेटले. त्यानंतर त्यांच्याकडनं पेट्रोल घेतला, अर्धी बॉटल पेट्रोल घेतला. कारण की म्हणजे स्टार्टिंगला विचारलं कोणाला आहे का पेट्रोल, नाही तर कारण माझ भरपूर गरज होती आणि मला लवकर 20 ऑर्डर मारायचे होते, पण नाही पेट्रोलमुळे थोडा ऑर्डर लेट झाल्या. नसेल तर चालत तरी मारलं त्या, नाही तर तेवढं पण म्हणजे झालं नसतं. त्यानंतर लास्ट एकदम म्हणजे ऑर्डर होती माहिती इथली कुठली नेटफ्लिक्सची ऑर्डर दिली आपली विग्नर. त्यानंतर लगेच गेलो टर्फला पण बुकिंग केलेली 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत होती. 10 ते 12 होती. तर त्यानंतर ते टर्फला बुकिंग गेलो, खेळलो वगैरे. आमची जयश 11 वर्सेस NRLची मॅच होती, म्हणजे अशीच घेतलेली मॅच दोघांमध्ये. जो जिंकेल तो टर्फचं भाडे भरेल. तर आम्ही 1 साईड जिंकलो नाही, मस्त मॅच झालं. ते 2 जिंकले, आम्ही 2 जिंकलो. लास्टची फायनल होती, आम्हाला ती मॅच जिंकलो. त्यानंतर घरी आल्यानंतर मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आणि जयच्या इथं पाय पडायला जायचो विक्टोरिया मेसेजच्या, ती पूजा होती. तर लेसी तिकडे गेलो, कारण की त्याच्या आधी मग मित्र येऊन गेले, बट मी मॅचमध्ये होतो त्यामुळे एकत्र नव्हते कोण. तर लेसी तिथं पाया पण पडलो मस्तपैकी आणि नंतर लगेच आलो वेस्ट ईस्टला. आमच्या इथे पजूच्या इथे गेलो, पजूच्या इथं पण पाया पडले पूजाच्या. त्यानंतर आता घरी आलो. तर म्हणजे आजचा दिवस दुसरा होता आपला, तर डेली ब्लॉगमधला. तर आजचा म्हणजे एवढ्या दिवसात पूर्ण हे सगळं केलं आपण. तर लेट्स तुम्हाला आणि 20 ऑर्डर मारल्यात फक्त, कारण की 20 नाही 21 ऑर्डर मारल्यात. तर काल डे 1मध्ये आपण 30 ऑर्डर मारलेल्या आणि आज 21 ऑर्डर मारल्यात, कारण की आज ऑर्डर नव्हतं जास्त त्यामुळे प्रॉब्लेम झाला. तर आय होप तुम्हाला आजचा जो ब्लॉग होता डेली ब्लॉगमधला दुसरा दिवस कसा वाटला प्लीज कमेंट करू सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पुन्हा एकदा चॅनल सबस्क्राईब करा. तर आपल्याला 3,000 सबस्क्राईब टार्गेट करायचं आहे. तर भेटू आता आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, लव्ह यू ऑल.